संदर्भामध्ये आमदार रोहित पवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार आज लातूरच्या जळकोट आणि उदगीर या परिसरातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करतायत। दादा स्वतः माझ्यासोबत आहेत। दादा, आज तुम्ही सगळे मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत, काय नेमकी शेतकऱ्याची अवस्था आहे आता? एक तर शेतामध्ये असणारं शेतकऱ्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यामुळे सरसकट पंचनामे करावे लागतील, सरसकट मदत ही शेतकऱ्याला द्यावी लागेल। या सरकारने काय केलं की इलेक्शन जसं झालं तसं अनेक GR त्यांनी बदललेले आहेत। तर दोन महत्त्वाचे GR बदललेले आहेत, ते म्हणजे पीक विमा। पीक विमामध्ये 5 निकष होते, ट्रिगर होते, त्यातले 4 ट्रिगर त्यांनी काढलेले आहेत आणि या 4 ट्रिगरमध्ये सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत होता। सोयाबीन शेतकऱ्याला म्हणजे 4 ट्रिगर ठेवले असते सरकारने तर आता सोयाबीन शेतकऱ्याला 51,000 मिळाले असते, कपाशीच्या शेतकऱ्याला 54,000 मिळाले असते, तुरीला 31,000 मिळाले असते, उडीदला 22,000 मिळाले असते आणि हे ट्रिगर 4 काढल्यामुळे शेतकऱ्याला आता 1 रुपया मिळणार नाही। म्हणून आम्ही सरकारला मागणी करत आहोत की आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत या अवकाळी पावसामुळे आणि नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे 30 लाख हेक्टरवर नुकसान गेल्या एका महिन्यात झाले आणि 4 महिन्याचं नुकसान बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये 60 लाख हेक्टरचं झालंय। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, कारण का शेतकऱ्याकडे पैसाच राहिला नाही। शेतकऱ्यांसाठी 12 तारखेपर्यंत मोठा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज।